आदित्यच्या त्या दुर्दैवी अपघाताला आणि पोलिसांनी दिलेल्या मिसिंग अँड प्रिझ्युम्ड डेडच्या अंतिम रिपोर्टला आता 3 महिने उलटून गेले होते. पुण्याच्या सदाशिव पेठेतील त्या जुन्या वाड्यासारख्या घरात कधी काळी वावरणारा आनंद जणू नेहमीसाठी गोठून गेला होता. घराचा तो मुख्य दरवाजा, जिथे कधी काळी हसणे आणि आनंदाचे सूर घुमायचे, तिथे आता फक्त एक भयानक आणि सुन्न करणारी शांतता पसरली होती. घरात सकाळ संध्याकाळ देवघरात दिवा लावला जायचा, पण त्या दिव्याच्या अंधुक प्रकाशातही एक अनामिक उदासी आणि काळोख स्पष्ट जाणवायचा. घराच्या हॉलमध्ये आता आदित्यच्या हसऱ्या चेहऱ्याचा एक मोठा फोटो लावण्यात आलेला होता, ज्यावर मोगऱ्याचा हार चढवलेला होता. वेदिका रोज सकाळी सर्वांच्या आधी उठायची आणि सर्वात आधी त्या फोटोसमोर जाऊन उभी राहायची. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागायच्या, पण ती स्वतःच्या हाताने ते चटकन पुसून घ्यायची, कारण आता रडण्याची वेळ निघून गेली होती आणि तिच्यासमोर अत्यंत क्रूर, उग्र वास्तव उभे होते. आई आणि बाबांची अवस्था तर जिवंत प्रेतासारखी झाली होती. बाबांना आपल्या तरुण एकुलता एक मुलगा गमावण्याचा इतका मोठा मानसिक धक्का बसला होता की त्यांचे शरीर तो भार सहन करू शकले नाही. अपघाताच्या बातमीनंतर अवघ्या 15 दिवसातच बाबांना रात्रीच्या वेळी अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. त्यांच्या शरीराची संपूर्ण डावी बाजू लुळी पडली होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की हा शारीरिक आजार नसून मनाला लागलेल्या प्रचंड धक्क्यामुळे झालेला मेंदूचा आघात आहे. बाबा आता पूर्णपणे अंथरुणाला खिळले होते. ते रात्रीच्या वेळी अचानक झोपेतून दचकून उठायचे. त्यांचे डोळे मोठे व्हायचे आणि ते थरथरत्या आवाजात, "आदित्य, माझा आद्य आला का? कुठे आहे तो?" म्हणून ओरडायचे. दुसरीकडे आईची परिस्थितीही वेगळी नव्हती. त्यांच्या गुडघ्यांचा जुना त्रास या धक्क्यामुळे आणि सततच्या रडण्यामुळे इतका वाढला होता की त्यांना स्वयंपाकघरात साधे 2 पावले चालणेही कठीण झाले होते. त्या दिवसभर देवघरासमोर जमिनीवर पाय पसरून बसून राहायच्या. डोळ्यातून पाणी काढत जपमाळ ओढत राहायच्या आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत राहायच्या. 3 वर्षांची चिमुरडी आरोही अजूनही खूप लहान होती. तिला मृत्यू, अपघात किंवा मिसिंग या शब्दांचा अर्थ काय असतो हे समजण्याचे तिचे वय नव्हते. तिचे जग फक्त तिच्या आईभोवती आणि बाबांच्या आठवणींभोवती फिरत होते. ती रोज सकाळी उठायची. तिचे डोळे अजाणतेपणाने भरलेले असायचे. ती थेट हॉलमध्ये यायची. तिच्या लहान पावलांनी चालत ती आदित्यच्या फोटोकडे पाहायची. तिचे संवाद अजून पूर्ण फुटले नव्हते. ती फक्त "बाबा, बाबा" म्हणून त्या फोटोकडे हात दाखवायची. ती वेदिकाचा पदर ओढायची आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी गुणगुणत रडायला लागायची, कारण तिला खेळवायला, तिला पाठीवर बसवून घोडाघोडा करायला आज घरात तो बाप नव्हता. वेदिका तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळायची आणि खोलीच्या कोपऱ्यात जाऊन स्वतःचे हुंदके दाबण्याचा प्रयत्न करायची. आरोहीचे ते अजाणतेपणे फक्त बाबा म्हणून हाक मारणे वेदिकाच्या काळजाला रोज शेकडो सुऱ्या टोचत होते. घराची कौटुंबिक परिस्थिती जितकी खालावलेली होती, तितकीच आर्थिक परिस्थिती आता अत्यंत बिकट आणि दारुण होऊ लागली होती. आदित्य हाच त्या घराचा एकमेव कमावता आधारस्तंभ होता. त्याच्या IT कंपनीतील मोठ्या पगारावरच घराचे दरमहाचे कर्ज, आईबाबांची महागडी औषधे, घर खर्च, किराणा आणि आरोहीची काळजी चालत होती. तो गेल्यानंतर कंपनीकडून जे काही तात्कालिक सानुग्रह पैशांचे सहाय्य मिळाले होते, ते सर्व बाबांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर हॉस्पिटलच्या ICUच्या खर्चात, महागड्या चाचण्यांमध्ये आणि डॉक्टरांच्या फीमध्ये पाण्यासारखे वाहून गेले होते. आदित्यच्या बँक खात्यावर काही पैसे होते, पण पोलिसांना त्याचा मृतदेह मिळाला नसल्यामुळे कायदेशीर भाषेत त्याला मृत मानून वारसदार प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि दीर्घ होती. वकील सांगत होते की सरकारी नियमांमुळे
या प्रक्रियेला महिने किंवा वर्षेही लागू शकतात. घरात साठवलेले थोडेफार पैसे आता पूर्णपणे संपत आले होते. पुढील महिन्याचा घरचा किराणा कसा भरायचा, दुधाचे बिल कसे द्यायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबांची रोजची औषधे कशी आणायची, हा एक प्रचंड मोठा जीवघेणा प्रश्न वेदिकासमोर उभा राहिला होता. प्रत्येक रात्री जेव्हा घर शांत व्हायचे तेव्हा वेदिका पैशांच्या लहान डब्याकडे पाहून तासनतास विचार करत बसायची की आता पुढे काय. एका रविवारची ती सकाळ होती. पेठेतील वातावरण नेहमीप्रमाणे शांत होते, पण कुलकर्णी यांच्या घरात मात्र चिंतेचे सावट होते. शेजारच्या कट्ट्यावर राहणाऱ्या काही वयस्कर काकू आणि शेजारी कुलकर्णी यांच्या घरी सांत्वन करण्याच्या बहाण्याने आल्या. त्यांनी जेव्हा वेदिकाला खोलीतून बाहेर येताना पाहिले तेव्हा त्यांच्या नजरा वेदिकाच्या पांढऱ्या सुती साडीवर आणि तिच्या कपाळावर रोखल्या गेल्या. वेदिकाचे ते रूप पाहून त्यांनी आपापसात कुजबूज सुरू केली. एक काकू सासूबाईंच्या अगदी जवळ बसल्या. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर खोटा कळवळा आणला आणि म्हणाल्या, कुलकर्णीबाई, खरंच खूप वाईट झाले हो. इतका तरुण कमावता मुलगा देवाघरी गेला. पण आता या सुनेचं कसं करणार तुम्ही? अजून वय काय आहे तिचं? अवघे 25 वर्ष. घरात अशी तरुण कपाळकरंटी विधवा बाई आणि त्यात घराची ही आर्थिक अवस्था. लोक नाना तऱ्हेच्या गप्पा मारतात पेठेत. कोणी तर असंही म्हणतंय की वेदिकाच्याच पायगुणामुळे हे सगळं घडलं. लहानपणी तिचे आईवडील एका अपघातात गेले आणि आता लग्नानंतर अवघ्या काही वर्षात तिचा नवराही. हिचं नशीबच खूप जड आहे बाई. हिच्या नशिबाने तुमच्या घराचा दिवा विझवला. स्वयंपाकघरात पाहुण्यांसाठी चहा बनवणाऱ्या वेदिकाच्या कानावर ते विषारी शब्द स्पष्ट पडले. तिच्या हातातील चहाची गाळणी थरथरली आणि गरम चहाचे काही थेंब तिच्या हातावर पडले. पण त्या शारीरिक वेदनेपेक्षा तिच्या मनाला झालेल्या जखमेची वेदना कितीतरी पटीने मोठी होती. स्वतःच्या पतीला गमावल्याचे दुःख काय कमी होते की समाजाने आता तिच्यावर अपशकुनी आणि पाऊल जड असल्याचा क्रूर शिक्का मारायला सुरुवात केली होती. वेदिकाचे डोळे रागाने आणि दुःखाने लाल झाले. तिने स्वतःचे अश्रू डोळ्यातच जिरवले. तिने चहाचे कप ट्रेमध्ये ठेवले आणि अत्यंत गंभीर पावले टाकत ती हॉलमध्ये आली. तिने तो ट्रे टेबलवर ठेवला आणि त्या काकूंच्या डोळ्यात थेट पाहत अत्यंत शांत पण सडेतोड आवाजात म्हणाली, काकू, चहा घ्या आणि एक गोष्ट कान उघडून ऐका. माझ्या नवऱ्याचा अपघात खंडाळा घाटातील निसरड्या रस्त्यामुळे आणि त्या बेजबाबदार ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला आहे. माझ्या नशिबामुळे नाही. माझं नशीब जड नाही, तर माझं नशीब खूप मोठं आहे की मला आदित्यसारखा नवरा आणि हे आईबाबा मिळाले. माझ्या सासूसासऱ्यांना आणि माझ्या लहान मुलीला सांभाळायला मी स्वतः खंबीर आहे. लोकांच्या गप्पांची आणि पेठेतील वावड्यांची काळजी तुम्ही करू नका. ती माझी मी बघून घेईन. वेदिकाचे ते बाणेदार आणि सडेतोड उत्तर ऐकून त्या काकूंचा चेहरा पांढराफट्टक पडला. त्यांनी चहाचा कप तसाच अर्धा ठेवला आणि तिथून पाय घाईघाईने काढता घेतला. त्या रात्री घरात सगळे झोपल्यानंतर वेदिकाने कपाटातून तो लहान पैशांचा डबा बाहेर काढला आणि जमिनीवर बसून हिशोब केला. डब्यात सर्व पैसे मोजून अवघे 2100 रुपये उरले होते आणि पुढच्याच आठवड्यात बाबांच्या पॅरालिसिसची नवीन औषधे आणायची होती, ज्याच्या प्रिस्क्रिप्शनची किंमत 1900 रुपये होती. म्हणजे औषध आणले की घर खर्चासाठी फक्त 200 रुपये उरणार होते. वेदिका खोलीत गेली आणि तिने आरशात स्वतःच्या रूपाकडे पाहिले. तिच्या डोक्यावरून पदर खाली पडला होता. तिने स्वतःशीच एक घट्ट निश्चय केला. ती समजून चुकली होती की आता केवळ घराच्या कोपऱ्यात बसून नशिबाला दोष देत रडल्याने किंवा समाजाच्या टोमण्यांचा विचार करत बसल्याने तिचे घर चालणार नव्हते. तिची मुलगी मोठी होणार नव्हती की अंथरुणाला खिळलेल्या सासूसासऱ्यांचे उपचार होणार नव्हते.
परिस्थितीने तिला एका अशा वळणावर आणून ठेवले होते जिथे तिला स्वतःला सिद्ध करावेच लागणार होते. ती सुशिक्षित होती. तिने लग्नापूर्वी कॉमर्समधून उत्तम गुणासह पदवी घेतली होती. जरी तिने आयुष्यात कधीही घराबाहेर पडून नोकरी केली नव्हती, तरी आता तिच्यातील एका आईला आणि एका सुनेला जागं व्हावं लागलं होतं. तिने दुसऱ्या दिवशी सकाळीच तिची जुनी शैक्षणिक कागदपत्रे, दाखले कपाटाच्या वरच्या कप्प्यातून बाहेर काढले. त्या जुन्या फाईलवर धुळीचा एक थर साचला होता. ती धूळ झटकताना वेदिकाच्या डोळ्यातून एक तप्त अश्रू थेट तिच्या पदवीच्या प्रमाणपत्रावर पडला. तिने डोळे पुसले आणि भिंतीवरील आदित्याच्या फोटोकडे पाहून हात जोडले. आदित्य, तुम्ही मला नेहमी म्हणायचात की मी खूप हुशार आहे. मी कधीही कोणासमोर हात पसरू नये आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे. आज तुमची तीच वेडी वेदिका आपल्या कुटुंबाचे अस्तित्व वाचवण्यासाठी या क्रूर जगामध्ये घराबाहेर पडत आहे. मला प्रत्येक पावलावर लढण्याची ताकद द्या. तिने सकाळी स्वयंपाकघरात जाऊन आईंना सांगितले की ती नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडत आहे. आईंनी रडत तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले आणि त्या म्हणाल्या, माझ्या वाघासारख्या मुलाने तुला राजाराणीसारखं महालात ठेवलं होतं बाळा. कधी पायाला खडाही लागू दिला नाही. आज आमच्या अपंगत्वामुळे आणि नशिबामुळे तुझ्यावर ही वणवण फिरायची वेळ आली. वेदिकाने आईचे डोळे पुसले आणि म्हणाली, असं म्हणून मला पर्क करू नका आई. हे माझं घर आहे आणि माझ्या माणसांसाठी लढणं हे माझं कर्तव्य आहे, ओझं नाही. पुण्यासारख्या एका मोठ्या स्पर्धात्मक आणि व्यावसायिक शहरात कोणतीही नोकरी मिळवणं वेदिकासाठी सोपे नव्हते. तिला व्यावहारिक कामाचा कोणताही पूर्व अनुभव नव्हता आणि गेल्या 4-5 वर्षात तिने फक्त घराची चूल आणि मूल एवढंच जग पाहिलं होतं. ती रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठायची. घरचा संपूर्ण स्वयंपाक उरकायची. बाबांना उठवून त्यांचे अंथरूण साफ करणे, त्यांना औषधं देणे, आईंना मदत करणे आणि आरोहीची सगळी कामे उरकून ती सकाळी 9 वाजता पेठेतून बाहेर पडायची. ती प्रत्येक शनिवार आणि रविवारी येणाऱ्या वृत्तपत्रांमधील उमेदवार पाहिजे, अकाउंटंटची तातडीने गरज अशा जाहिरातींचे लहान तुकडे ब्लेडने कापून एका डायरीत चिकटवून ठेवायची. त्या जाहिरातींवरील पत्त्यांचा शोध घेत ती पुण्याच्या भर उन्हात पायी पायी चालत जायची. कारण रिक्षा किंवा बसला खर्च करायला तिच्याकडे पैशांची चणचण होती. प्रत्येक रुपया वाचवणे तिच्यासाठी गरजेचे होते. पहिल्या दिवशी ती डेक्कन परिसरातील एका मोठ्या कापड दुकानाच्या मुख्य ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी गेली. तिथल्या एका वयस्कर कडक चेहऱ्याच्या मॅनेजरने तिची फाईल पाहिली, तिचे गुण पाहिले आणि चष्म्याच्या वरून वेदिकाकडे पाहत विचारले, तुम्ही BCom आहात, तुमचे मार्क्स चांगले आहेत, पण पदवी घेतल्यानंतर गेल्या 4 वर्षात तुम्ही काहीच का केलं नाही? तुमची गॅप खूप जास्त आहे आणि हा पांढरा वेश. लग्नानंतर काय झालं नक्की? वेदिकाने स्वतःचा आवाज खंबीर ठेवत सांगितले, माझ्या पतीचा 3 महिन्यांपूर्वी एका अपघातात मृत्यू झाला आहे. ते ऐकताच तो मॅनेजर थोडा मागे सरकला. त्याचा चेहरा अवघडला आणि तो फाईल बंद करत म्हणाला, बघा मॅडम, आमच्याकडे कापड दुकानाचा संपूर्ण होलसेल अकाउंट सांभाळायचा असतो. इथे रात्रीचे 9-10 वाजतात काम संपेपर्यंत. आम्हाला खूप अनुभवी आणि टेन्शन फ्री माणूस हवा आहे. तुमच्या घरात एक लहान मुलगी आहे, आजारी सासरे आहेत, म्हणजे तुमच्या मागे घरची कटकट खूप आहे. तुम्ही कामावर पूर्ण वेळ लक्ष देऊ शकणार नाही. आम्हाला रेग्युलर आणि कोणताही कौटुंबिक ताण नसलेला कर्मचारी पाहिजे. आय एम सॉरी, आम्ही तुम्हाला ठेवू शकत नाही. वेदिकाने खूप विनवणी केली. ती म्हणाली की मी रात्री उशिरापर्यंत थांबायला तयार आहे, पण त्याने तिची फाईल तिच्या हातात दिली. हा नकार फक्त एका ठिकाणचा नव्हता. ती पुढील 3-4 दिवस जिथे जिथे गेली तिथे तिथे तिला याच क्रूर मानसिकतेचा सामना करावा लागला. कॉर्पोरेट जगाला फक्त नफा आणि कामाचा अनुभव हवा होता. कोणाच्या वैयक्तिक दुःखाशी त्यांना काहीही देणेघेणे नव्हते.
काही कंपन्यांच्या मालकांना वाटायचे की सिंगल मदर असल्यामुळे ती मुलाच्या आजारपणाचे कारण सांगून वारंवार सुट्ट्या घेईल, तर काही ठिकाणी लोकांच्या नजरा तिच्या साध्या राहणीमानाकडे आणि पांढऱ्या साडीकडे पाहून खूप वेगळ्या असायच्या. एका लहान ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाने तर तिच्या स्वाभिमानाचे धिंडवडे काढले. तो खुर्चीवर मागे रेलून बसला आणि म्हणाला, मॅडम, आमच्या ऑफिसमध्ये मोठे हाय फाय क्लायंट्स येतात. तिथे फ्रंट डेस्कवर किंवा अकाउंट्सवर जरा मॉडर्न आणि फ्रेश चेहरे हवे असतात. तुम्ही अशा साध्या पांढऱ्या वेशात ऑफिसमध्ये बसलात तर ऑफिसचे वातावरण खूप डिस्ट्रेसिंग वाटेल. तुम्ही दुसरीकडे कुठेतरी प्रयत्न करा. त्याचे ते क्रूर शब्द ऐकून वेदिकाचा स्वाभिमान आतून जळाला. तिच्या डोळ्यात राग चमकला. ती तिथून एका क्षणाचाही विचार न करता आपली फाईल छातीशी घट्ट धरून बाहेर पडली. दुपारचे 2:30 वाजले होते. पुण्यातले ऊन डोक्यावर आले होते आणि डांबरी रस्ते तापले होते. वेदिका चालता चालता पूर्णपणे थकली होती. तिच्या पायात घालण्याच्या साध्या चपला खालून पूर्णपणे झिजल्या होत्या, ज्यामुळे तिच्या पायांच्या तळव्यांना मोठे आणि वेदनादायक फोड आले होते. प्रत्येक पाऊल टाकताना तिच्या तोंडातून सुस्कारा निघत होता. सकाळपासून तिने पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता, कारण बाहेर पाणी विकत घेण्याची तिची ऐपत नव्हती. ती शेवटी अलका टॉकीजजवळील एका जुन्या बस स्टॉपच्या सिमेंटच्या बाकावर येऊन बसली. तिच्या डोळ्यातून आता हताशतेचे, अपमानाचे अश्रू थांबत नव्हते. ती दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडू लागली. देवा, मी कोणतं पाप केलं होतं की मला प्रामाणिक कष्टाची नोकरी मागतानाही हे जग माझ्या परिस्थितीची आणि माझ्या वैधव्याची अशी थट्टा करतंय. तिने थरथरत्या हाताने बॅगेची चेन उघडली आणि आतील बाजूला ठेवलेला आरोहीचा एक लहान फोटो काढला. त्या फोटोत आरोहीचा तो निरागस चेहरा पाहून वेदिकाने आपले अश्रू पदराने झटकन पुसले. नाही वेदिका, तू अशी हताश होऊन रडू शकत नाहीस. जर तू आज या जगासमोर हार मानलीस तर तुझी निष्पाप मुलगी आणि अंथरुणावर मरणपंथाला खेळलेले आईबाबा उपाशी मरतील. तुला या जगाच्या छातडावर पाय देऊन उभे राहावेच लागेल. ती पुन्हा एकदा खंबीरपणे उठली. तिने स्वतःची साडी नीट केली आणि पुढच्या एका जाहिरातीच्या पत्त्यावर चालत निघाली. नोकरी शोधण्याच्या या जीवघेण्या प्रवासात आणि वणवणीत पाहता पाहता 15 दिवस निघून गेले होते. वेदिकाच्या पाकिटातील शेवटचे काही रुपयेही आता संपले होते. घरात फक्त 2 दिवसांचा किराणा उरला होता. तिची मानसिक आणि शारीरिक हिंमत आता पूर्णपणे खचत चालली होती. पण म्हणतात ना, जेव्हा जगाचे सर्व दरवाजे एकामागून एक बंद होतात, तेव्हा देव कुठेतरी एक लहान खिडकी उघडी ठेवतो, जेणेकरून प्रकाशाचा एक किरण आत येऊ शकेल. स्वारगेटजवळील एका जुन्या गजबजलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जोशी अँड कन्सल्टन्सी नावाच्या टॅक्स अँड अकाउंटिंग फर्मचे एक लहान ऑफिस होते. वेदिका अत्यंत थकलेल्या पावलांनी त्या ऑफिसचा लाकडी दरवाजा ढकलून आत गेली. तिथले मालक जोशी काका हे साधारण 60 वर्षांचे, पांढऱ्या केसांचे आणि अत्यंत सुसंस्कृत, मनमिळाऊ गृहस्थ होते. त्यांनी जेव्हा वेदिकाचा तो पांढरा वेश, तिच्या चेहऱ्यावरील कमालीचे गांभीर्य आणि तिच्या डोळ्यातील ती प्रामाणिक जिद्द पाहिली, तेव्हा त्यांनी तिची फाईल हातात घेतली. जोशी काकांनी तिचे मार्क्स पाहिले आणि चष्मा नाकावर खाली करत अत्यंत आस्थेने विचारले, वेदिका बाळा, तुमचे शैक्षणिक रेकॉर्ड्स खूप उत्तम आहेत, पण मला एक सांग, कामाचा कोणताही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नाही आहे तुला, आणि या वयात नोकरी शोधण्याचे कारण? काही घरगुती अडचण? वेदिकाने यावेळी कोणतीही गोष्ट न लपवता तिच्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत आपल्या पतीच्या अपघाताची, बाबांच्या पॅरालिसिसची आणि घरच्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण कहाणी जोशी काकांसमोर मांडली. तिची ती व्यथा ऐकून जोशी काकांचेही डोळे ओले झाले. त्यांनी फाईल टेबलवर ठेवली, दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बाळा, हे जग खूप कठीण आहे, पण मला माझ्या ऑफिसमध्ये अकाउंट्सचे काम पाहण्यासाठी एका अत्यंत प्रामाणिक, विश्वासू आणि गरजू व्यक्तीचीच गरज आहे.
आमची फर्म लहान आहे, त्यामुळे मी तुला सुरुवातीला खूप जास्त पगार देऊ शकणार नाही. मी तुला दरमहा फक्त 8,000 रुपये देऊ शकेन. पण जर तू काम मनापासून शिकलीस तर पुढच्या वर्षी मी स्वतः तुझा पगार वाढवून देईन. तुला या 8,000 जमेल का? 8,000 रुपये? तो आकडा ऐकताच वेदिकाच्या अंगावर जणू आनंदाचा काटा आला. या भीषण परिस्थितीत 8,000 रुपयेसुद्धा तिच्या कुटुंबाला नवीन आयुष्य देण्यासारखे होते. तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. ती ताबडतोब जोशी काकांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली. पण जोशी काकांनी तिला मध्येच थांबवले आणि मुलीसारखे तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. ते म्हणाले, उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता ऑफिसला ये. काम कठीण आहे, पण मला खात्री आहे तू शिकशील. वेदिकाने त्यांचे आभार मानले आणि त्या दिवशी ती घरी जाताना तिच्या पायातील फोडांच्या वेदना जणू गायब झाल्या होत्या. तिने घरी येऊन आईबाबांनाही गुड न्यूज दिली. बाबांच्या डोळ्यातून आनंदाचे पाणी आले. त्यांनी आपल्या उजव्या हाताने वेदिकाचा हात दाबला, ज्याचा अर्थ होता की त्यांना आपल्या सुनेचा अभिमान वाटतो आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वेदिका आपल्या आयुष्यातील एका नवीन अनोळखी प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली. तिने पांढऱ्या रंगाची एक साधी सुती साडी अत्यंत व्यवस्थित नेसली होती. केस मागे बांधले होते. तिने आरशात स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचे कपाळ जरी रिकामे असले तरी तिच्या डोळ्यात आपल्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढण्याची एक वज्र दुनियेची जिद्द स्पष्ट दिसत होती. तिने आई आणि बाबांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. आईंनी सकाळी लवकर उठून तिच्या डब्यात 2 सुक्या चपात्या आणि बटाट्याची भाजी करून दिली होती. जेव्हा ती घराबाहेर पडत होती तेव्हा चिमुरडी आरोही झोपेतून जागी झाली होती. ती दारापाशी उभी राहून फक्त अजाणतेपणाने आपल्या आईकडे पाहत राहिली. वेदिकाने तिच्या गालाचा पापा घेतला आणि ती स्वारगेटच्या दिशेने निघाली. जेव्हा वेदिका जोशी कन्सल्टन्सीच्या ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिथे आधीपासूनच 4-5 तरुण तरुणी काम करत होते. ते सर्व पुण्यातल्या आधुनिक विचारसरणीचे, फॅशनेबल कपडे घालणारे आणि इंग्रजी बोलणारे होते. जेव्हा वेदिकाने त्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवले तेव्हा तिथल्या 2 मुलींनी, नेहा आणि सायली यांनी एकमेकांकडे पाहिले, नाक मुरडले आणि तिच्या पांढऱ्या साडीकडे पाहत कुजबूज सुरू केली. अरे, ही कोण नवीन आली आहे? कोणती तरी जुन्या जमान्यातली वाटते. आजकाल या 20व्या-25व्या वयात पूर्ण पांढरी साडी कोण नेसतं? वेदिकाच्या कानावर ते शब्द पडले, पण तिने स्वतःच्या मनाला घट्ट केले आणि त्या कुजबुजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. जोशी काकांनी स्वतः केबिनमधून बाहेर येत तिची ओळख सर्वांशी करून दिली. मित्रांनो, ही वेदिका कुलकर्णी आहे. आजपासून ही आपल्याकडे ज्युनियर अकाउंटंट म्हणून जॉईन होत आहे. ही नवीन आहे, त्यामुळे सर्वांनी हिला कामाचे स्वरूप शिकवायला आणि सिस्टीम समजून घ्यायला मदत करा. नेहा आणि सायलीने खोटं हसून मान डोलावली, पण त्यांच्या डोळ्यात वेदिकाबद्दल स्पष्ट अनादर दिसत होता. ऑफिसमधील सुरुवातीचे 15 दिवस वेदिकासाठी एखाद्या अग्निपरीक्षेसारखे होते. कॉम्प्युटरवर काम करण्याचा तिला सराव नव्हता आणि त्यात टॅलीसारखे नवीन अकाउंटिंग सॉफ्टवेअर समजून घेणे तिच्यासाठी खूप कठीण जात होते. ऑफिसमधील इतर कलिग्ज, विशेषतः नेहा आणि राहुल, तिला मदत करण्याऐवजी उलट तिच्या साधेपणाची आणि संथ कामाची थट्टा उडवायचे. जर वेदिकाने त्यांना एखादी शंका विचारली तर ते म्हणायचे, मॅडम, तुम्ही BCom कसं पास झालात? एवढी साधी गोष्ट समजत नाही का? आमच्याकडे स्वतःचं काम करायला वेळ नाही आहे. तुम्हाला शिकवायला आमच्याकडे वेळ नाही. कोणी मुद्दाम आपल्या वाट्याच्या कठीण फाईल्सचा ढीग तिच्या टेबलवर आणून ठेवायचे, तर कोणी तिच्या पाठीमागे टोमणे मारायचे. पण वेदिका एकही शब्द उलट बोलत नव्हती. ती सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मान खाली घालून, डोळ्यात तेल घालून काम करत राहायची. ती दुपारच्या जेवणाच्या अर्ध्या तासाच्या सुट्टीतही स्वतःच्या जागेवरून उठत नव्हती. कोरडी चपाती खात ती कॉम्प्युटरवर एक्सेल आणि टॅलीच्या कमांड्स स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करायची.
तिच्या या अफाट प्रामाणिकपणावर आणि मेहनतीवर जोशी काका आतून खूप खुश होते. त्यांना माहीत होते की ही मुलगी एक दिवस फर्मचा मुख्य आधार बनेल. पण नियतीचा खेळ अजून संपला नव्हता. तिला वेदिकाची परीक्षा आणखी एका कठीण पातळीवर घ्यायची होती. नोकरी सुरू होऊन अवघा 1 महिना झाला होता. ऑक्टोबर महिन्याचा तो शेवटचा आठवडा होता. पुण्यात परतीचा पाऊस अत्यंत रौद्र रूपाने सुरू झाला होता. सकाळपासूनच आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत होता. रस्त्यावर गुडघ्याभर पाणी साचले होते. नेमक्या त्याच दिवशी ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड मोठा लोड होता. कारण आर्थिक वर्षाचे टॅक्स रिटर्न फाईल करण्याची ती अंतिम तारीख होती. जर आज रात्री 12च्या आधी क्लायंट्सचे रिपोर्ट्स सबमिट झाले नसतील तर फर्मला मोठा दंड होणार होता आणि जोशी काकांची बाजारातील पत घसरणार होती. सर्व कर्मचारी कॉम्प्युटरवर वेगाने काम करत होते. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. ऑफिसबाहेर अंधार दाटून आला होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. वेदिका एका मोठ्या क्लायंटचा डेटा सिस्टीममध्ये फीड करत होती आणि अचानक तिच्या बॅगेत असलेल्या मोबाईलची व्हायब्रेशन झाली. तिने स्क्रीनवर पाहिले. घरून आईचा फोन होता. ऑफिसमध्ये फोन घेण्यास सक्त मनाई होती, पण घरून फोन असल्यामुळे वेदिकाने परवानगी घेऊन फोन कानाला लावला. फोन कानाला लावताच पलीकडून आईचा आवाज पूर्णपणे थरथरत होता. त्या अत्यंत जोराने रडत होत्या आणि मागे आरोहीचा रडण्याचा मोठा आवाज येत होता. आई रडत रडत म्हणत होत्या, वेदिका बाळा, तू आत्ताच्या आत्ता सगळं काम सोडून घरी ये ग. बाबांना अचानक खूप मोठा त्रास सुरू झाला आहे. त्यांचे संपूर्ण शरीर बर्फासारखे थंड पडले आहे. डोळे पांढरे झालेत आणि ते श्वास घेण्यासाठी प्रचंड धडपड करत आहेत. छातीवर हात ठेवून ते विव्हळत आहेत. घरातली पॅरालिसिसची आणीबाणीची औषधं दुपारीच संपली आहेत. बाहेर पाऊस इतका भयानक आहे की मला साधी शेजारची माणसंही बोलावता येत नाही आहेत. दरवाजापर्यंत जाता येत नाही आहे. आरोही खूप घाबरली आहे. ती सतत रडते आहे. वेदिका, तू लवकर निघ, नाहीतर खूप अनर्थ होईल बाळा. ते ऐकताच वेदिकाच्या हातातील काळा पेन गळून थेट जमिनीवर पडला. तिच्या काळजाचा ठोका चुकला. शरीरातील रक्त जणू गोठून गेले. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. एका बाजूला ऑफिसचे अत्यंत महत्त्वाचे अंतिम टप्प्यात आलेले टॅक्सचे काम होते, जे अपूर्ण सोडल्यास जोशी काकांचे मोठे नुकसान होणार होते आणि तिची ही एकमेव नोकरी जाण्याची पूर्ण शक्यता होती, जी तिच्या जगण्याचा आधार होती. आणि दुसऱ्या बाजूला घरी मृत्यूच्या दारात उभे असलेले तिचे सासरे, आजारी आई आणि घाबरलेली लहान मुलगी होती. ऑफिसबाहेर पुण्याच्या रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहत होते. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. एकही रिक्षा किंवा बस मिळणे अशक्यप्राय होते. वेदिका एका अशा चक्रव्यूहात सापडली होती जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. एका बाजूला हातातील एकमेव नोकरी गमावण्याची भीती आणि दुसऱ्या बाजूला घरात मृत्यूशी झुंज देणारे सासरे, बाहेर पडणारा मुसळधार पाऊस, ठप्प झालेली वाहतूक आणि हातात नसलेले पैसे. मित्रांनो, वेदिका या भयानक संकटातून स्वतःच्या कुटुंबाला कशी वाचवणार? जेव्हा सर्व रस्ते बंद असतील तेव्हा या अनोळखी पुण्याच्या रस्त्यावर वेदिकाच्या मदतीसाठी कोण धावून येणार? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.